वाठार स्टेशन येथे मूलभूत सुविधा दिल्या नसल्याबाबत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पुकारला एल्गार। शेकडो ग्रामस्थ उतरले रस्त्यावर। यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पाठिंबा देखील दिला आहे। दुसरीकडे ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी देखील यांचे मत व्यक्त केले आहे। मात्र गोसावी गोपळी समाजाला अंधारात ठेवण्याचे काम देखील केले असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वंचित ठेवण्यात आलेले आहे। आतापर्यंत आम्हाला घरकुल सुद्धा नाही आणि सोयी सुविधा सुद्धा नाही, त्यामुळेच आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले। बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं महात्मा ज्योतिराव फुलेंचं नरवीर उमाजी नाईकांचं माता अहिल्यादेवींचं हम सब हम सब हम सब हम सब निवडणुकावर बहिष्कार निषेध आहे, निषेध आहे। निवडणुकावर बहिष्कार निषेध आहे, निषेध आहे। निवडणुकावर बहिष्कार निषेध आहे, निषेध आहे। आमच्या मागण्या पुरी करा, आमच्या मागण्या पुरी करा, आमच्या मागण्या पुरी करा, आमच्या मागण्या पुरी करा। अपन रास्ता पे कौन जा रहे हैं? मतदानावर बहिष्कार छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा ज्योतिराव फुलेंचं लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईकांचं हम सब हम सब। जय महाराष्ट्र। मी अमोल आवळे, उपजिल्हा प्रमुख सातारा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। विधानसभा 2024 20 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम चालू आहे, परंतु वाठार स्टेशन येथे समस्त ग्रामस्थ उपस्थित आहेत। या बहुजन समाजातील लोकांच्या ज्या अडचणी आहेत, या अडचणी संदर्भात आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत। इथे गोपाळ समाज, गोसावी समाज, भटका विमुक्त समाज, यूपी वाले, सर्व बाहेरचे सर्व लोक जे गेल्या 50-60 वर्षापासून वाठार स्टेशन येथे वास्तव्य करत आहेत। या 60 वर्षापासून ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत हे सर्व लोक मतदान करत आलेले आहेत, परंतु यांच्या अशा अडचणी आहेत की यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे घरकुल नाही, घरकुलाची व्यवस्था होत नाही, सांडपाणी गटाराची व्यवस्था होत नाही। आम्ही जिथे राहतो तिथे कचरा कुंडी आहेत, त्या कचरा कुंड्या हलवायचं म्हटलं तर कचरा कुंड्या हलवल्या जात नाहीत। त्यामुळे इथल्या महिला, तरुण, लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं हे आजारी पडत आहेत। इथे लाईटची व्यवस्था नाही। अशा ग्रामपंचायतीकडे यांच्या भरपूर समस्या यांनी सांगितलेल्या आहेत। येणारा लोकप्रतिनिधी, आमदारकीचा लोकप्रतिनिधी असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, येणारा लोकप्रतिनिधी येतो आणि यांना आश्वासन देतो आणि निघून जातो, पण यांच्या आश्वासनाची पूर्तता करत नाहीत। म्हणून या सर्वांनी ठरवलंय की आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे। त्यामुळे या बहिष्कारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून अमोल आवळे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आज आम्ही यांच्यासोबत उपस्थित आहोत। वाठार स्टेशन ठिकाणी, या ठिकाणी आम्ही गोसावी आणि गोपाळ समाज 40 वर्ष झाले या ठिकाणी राहतोय। आम्हाला 40 वर्षात कुठल्याही नेत्याने आम्हाला कोणतीही सोय आम्हाला करून दिलेली नाही। आम्हाला राहण्यासाठी जागा नाही, आमच्या महिला उघड्यावर शौचालयाला बसते, त्यांना शौचालय नाही,
पाणी 8 कोटीचा प्रकल्प ह्या वॉटर स्टेशन या गावाला मंजूर झालेला आहे, तरी आम्हाला पाण्याची सोय नाही। आमच्या समाज गोपाळ समाजाच्या जिथं आम्ही राहते त्या ठिकाणी कचराकुंडी अशी आहे की ज्याच्यापासून वर्षाला का होणं पण 1-2 माणसं त्या आजाराने मरते ते कचराकुंडी हटवली पाहिजे। त्या ठिकाणी आम्हाला व्यवस्थित पाणी पुरवठा, रस्ता ही व्यवस्था, लाईटीची व्यवस्था करून दिली पाहिजे। आमच्या आया बहिणींना शौचालय बांधून द्यावं एवढंच आमचं सरकारला मागणं आहे। जर मागणं आमचं पूर्ण करणार नसेल तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आहे। आमचा उद्देश खरा आहे की आम्ही आज सगळी जमा झालो की बाबा आम्ही मतदानाला बहिष्कार का घालतोय की आज ह्या ठिकाणी आम्ही 50 वर्ष झाले राहतोय। आतापर्यंत किती आमदार आलेत, किती खासदार आलेत, किती पक्ष येऊन गेलेत, फक्त आम्हाला लोकांना मतदान घेतले आणि म्हणले बाबा तुमची कामं होणार। आज 50 वर्षापासून आमची कामं काय झाले नाही। आमचे जेवढी लेडीज आहे, जेवढी बायका पोरं जे जातात, कुणाला संडास नाही, साधे लघवीला मुलींना जागा नाही, राहायला तर सोडा, राहायला जागाच नाही। मुलांना शाळेत म्हणलं तरी एखादी अंगणवाडी स्वच्छ पाहिजे किंवा मुलांना स्वच्छ जागा पाहिजे, ही आम्हाला कुठला रस्ता नाही, जायला रस्ता नाही, राहायला जागा नाही। लोकांना हर गोष्टीत अडचणी यायला लागल्यात। ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी घाण अशी आहे की तुम्ही उभा राहू शकत नाही, तुम्ही बघून उभा राहू शकत नाही। तुम्ही ह्या गोष्टीची पाहणी करा, आमच्या वस्तीत तुम्ही येऊन त्या वस्तीची पाहणी करा। आम्ही तोंडाने बोलत नाही, तुम्हाला वस्तीची पाहणी करावं लागेल। तुम्ही बघा की आमची अवस्था काय आहे, आमच्या घरांची अवस्था काय आहे, आमच्या लेडीजांची अवस्था काय, आमच्या मुलांची अवस्था काय आहे। आता 40 वर्ष आम्ही इथं काय करत होतो, तुम्हाला मतदान दिलं, तुम्ही म्हणताय हा गरीब न शिकलेले आहेत, कुणाला काय त्यातलं तुम्ही म्हणायचं आम्ही ऐकायचं, तुम्ही म्हणायचं आम्ही ऐकायचं। मग ही आतापर्यंत कुठे आज विचारच ठरवला की आम्ही हा मतदानाला बहिष्कार घालणार। जो पक्ष या ठिकाणी उभा राहणार की बाबा तुमची कामं आम्ही आणि आम्हाला लेखी पुरवठा पाहिजे की तुमची कामं आम्ही ही पूर्ण इलेक्शन झाल्यावर आम्ही पूर्ण करून देणार, आजच आम्हाला लेटर आला पाहिजे, नंतर ह्या हजारो मतदान आहेत आमचे, आम्ही ह्या मतदानाला बहिष्कार घालणार। मतदान एकही माणसाला कुठलाही पक्ष येऊ द्या, कुणाला मतदान देणार नाही। या अगोदर आतापर्यंत काय नाही, एक तर शून्य समाजाची काही कामं नाही, शून्य केले गेलेलं आहे। आमच्या ह्या गावात वाटा स्टेशन मध्ये, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, मुक्काम पोस्ट वाटा स्टेशन आहे। ह्या गावात कुठनाचंही काम झालं नाही, तुम्ही ह्या गोष्टीची पाहणी करा। कुठला आमदार आणि कुठला खासदार अजून पोहोचला नाही, आम्हाला माहित नाही, त्यांची चेहरे बी आठवत नाही। पाऊस पडलं की आमच्या घरापर्यंत अहो तुम्ही शिरू शकत नाही, नाक धरणार तुम्ही, आमच्या गरिबांची अशी अवस्था आहे। पडलं का नाही आमच्या घरापासून आमच्या घरापर्यंत कमीत कमी तुम्ही शिरू शकत नाही। तिथं मोटरसायकल वाहून जाते, तरी माणसा तिथे आजपर्यंत चौथा वेळी ही निवडणूक आहे, अजूनपर्यंत कुणी लक्ष घातलं नाही तिकडे। आतापर्यंत तुम्ही गप्प का होता? गप्पा होतं, गप्पा न होता, आपण बोलत होतो, म्हणलं ठीक आहे पुढच्या महिन्यात करू, पुढच्या वर्षी करू, आजपर्यंत काहीच केलेलं नाही। हा पावसाळ्यात 2 बायकांचे पाय मोडलं, तरी आम्ही जाऊन ग्रामपंचायतीत बोलले, मग 4 टाळी मरून तिथे पडलं। अजून 25 वर्ष झाला, आजपर्यंत हायवे पासून माझे वस्तीत रस्ता झाला नाही। आतापर्यंत झालं नाही म्हणजे ह्याचा अर्थ आम्हाला ही गोष्ट खरंच या गोष्टीपासून आम्ही वंचित आहोत। ऐका, जिनी आता येऊन जिनी म्हणून की बाबा ही तुमचे काम पूर्ण करील, आम्ही लिखित देतो, मग त्यालाच आम्ही मतदान करणार, हे जे पुढे आम्ही काय करू शकत नाही। आतापर्यंत ह्या गोष्टीला आम्ही वंचित का होतो? आमचं शिक्षण नाही, सगळी कोणी दुसरी पहिली शिकलेली आहे, तिथं शिक्षण कुणाचं नाही। ही गोष्ट केल्यावर बाबा वर कळल ही आम्हाला कळत नव्हतं, पण आज मुलं काही आमची 12वीला आहेत, 13वीला आहेत, काही आमचे नेतृत्व आमचे बघा अमोलावळे म्हणून आहेत, आमच्या सोबतीला आहेत, त्यांनी सुचवलं बाबा तुम्ही ही असं केल्याशिवाय तुम्हाला हक्क मिळणार नाही। मग आम्ही विचार केला, ठामपणे विचार केला की बाबा आम्हाला ही गोष्ट करायची आहे। आज प्रेस ही बोलवली, त्याच्यामुळं आम्ही एवढं बोलतोय, आमची कामं झाली पाहिजे, जर नाही झाली तर आम्ही मतदानाला बहिष्कार घालणार म्हणजे घालणार, आणि ह्याच मतदानाला नाही सगळ्या मतदानाला बहिष्कार घालणार जर आमची कामं जर झाली नाही तर। जिने येऊन लेखी हबी घेतली की बाबा आम्ही करून देणार त्याला। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।